नमस्कार सगळ्यांना. आज 23 एप्रिल 2026 आणि आजचा विषय इंडोनेशियाने पाम तेलाच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या या निर्णयामुळे भारतावर नक्की काय परिणाम होणार आहे आणि नेमका काय परिणाम होणार आहे हे आपण आज समजावून घेणार आहोत. तर जगातील पाम तेलाच्या बाबतीत सगळ्यात मोठा उत्पादक असलेला देश इंडोनेशियाने त्यांच्या देशातील एकूण पाम तेलाच्या उत्पादनापैकी 50% पाम तेलाचा वापर ते बायोफ्युएल म्हणून करणार आहेत. यामुळे त्यांच्या देशाची जी काही डिझेलवरची जी डिपेंडन्सी आहे ती कमी होणार आहे. म्हणजेच इंडोनेशिया एनर्जी सिक्युरिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सारखं युद्ध होणं किंवा त्यांच्यामुळं एकंदरीत हे जे काही पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत, क्रूड ऑइल, ह्यांच्या किमतीवर परिणाम होणं, या सगळ्या कारणामुळं इंडोनेशियाने एनर्जी सिक्युरिटीच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला आणि ह्या सगळ्या त्यांच्या निर्णयामुळे भारतात मात्र पाम तेलाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा एक अंदाज वर्तवला जातो. त्यामुळे मुळात भारताची जी खाद्य इंडस्ट्री आहे, अन्न प्रक्रिया इंडस्ट्री, ही मोठ्या प्रमाणात ह्या पाम तेलावर अवलंबून आहे. कारण हे पाम तेल खूप स्वस्त किमतीमध्ये भारतात आपण आयात करतो. तसंच भारताचा जो पाम तेलाचा सगळ्यात मुख्य जो सप्लायर आहे तो इंडोनेशिया असणार आहे. तर मग हा इंडोनेशियाने जर हा सप्लाय कमी केला तर मग भारतात मात्र ह्या तेलाचे दर नक्की वाढतील. तसंच भारत वनस्पती तेलाच्या बाबतीत इतर देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळं भारत असं म्हटलं जातं की भारतात एकूण खाद्य तेलापैकी जवळपास 50% खाद्यतेल भारत बाहेर देशातून आयात करतो. मग ह्या सगळ्या गोष्टींवर भारताकडे काय पर्याय उरतात? तर ह्यापुढे आयातीसाठी इंडोनेशिया सोडून म्हणजे मलेशिया किंवा थायलंड या देशांकडे मोठ्या प्रमाणात आयात करावं लागणार आहे. परंतु मलेशिया असो किंवा थायलंड असो, या देशांकडून मोठ्या प्रमाणात सप्लाय होण्याची शक्यता कमीच आहे. तसंच भारताने सोयाबीन, सूर्यफूल इत्यादी सारख्या तेलांच्या वापरावर भर दिला पाहिजे. परंतु यासारखी जी तेलबिया आहे, सूर्यफूल असो किंवा सोयाबीन, यांचं उत्पादन वाढायला खूप वेळ लागेल. पण भारताने यांच्या उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. भारतात पाम तेलाचं उत्पादन का होऊ शकत नाही? पामच्या झाडांना ना तर वॉटर गझलिंग ट्रीज असं म्हटलं जातं. तर हे पाम तेल वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं आणि साऊथ ईस्ट एशिया हा जो एरिया आहे इकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यांना त्या वाढीसाठी असं एक अनुकूल वातावरण सुद्धा मिळतं. तसं वातावरण भारतात अवेलेबल नाहीये. भारतात ईशान्येकडील जी राज्य आहेत त्या ठिकाणी पाम तेलाच्या संदर्भात काही प्रयोग सुरू आहे, पण ते तितके असे यशस्वी अजून झालेले नाहीये. त्यामुळं भारतात पाम तेलाचं उत्पादन आपण मोठ्या प्रमाणात करू शकत नाही. आता ह्याच्या पुढे असं होणार आहे की जे अन्नासाठी लागणारं तेल होतं ते आता इथून एनर्जीसाठी म्हणून ते वापरण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे अन्न आणि विरुद्ध इंधन असं एक चित्र आपल्याला दिसायला लागतं. यामुळे सगळ्यात मोठा जो फटका आहे ना तो गरिबांना बसणार आहे. शेवटी थोडक्यात असं की हा एक भारतासाठी वेकअप कॉल असणार आहे. ह्या सगळ्यांवर उपाय म्हणून भारताने एकंदरीतच खाद्यतेलांचं जे काही आयात असणार आहे ती कमी करावी लागणार आहे. तसंच भारतात अंतर्गत तेलबियांचं उत्पादन वाढवण्याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. धन्यवाद.